नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा निकाल लवकर लागला 13 मेला. 11वीची ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार होती 19 मेला आणि 21 मे पासून तुम्हाला प्रत्यक्षात फॉर्म भरता येणार होते. 19 मे पासून तुम्हाला प्रॅक्टिस फॉर्म भरायला सुरुवात झाली होती आणि तुम्ही प्रॅक्टिस फॉर्म चांगल्या प्रकारे भरले आणि 21 मेला तमाम महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी वेबसाईटवरती आले ॲडमिशन प्रक्रियेसाठी. परंतु वेबसाईट सुरुवातीला काही ओपन होईना. बराच काळ त्यामध्ये गेला. मुलं वेबसाईटवरती येत राहिली, परंतु वेबसाईट काय सुरू होईना, एरर दाखवत होता. त्यानंतर वेबसाईट सुरू झाली. वेबसाईटवरती मुलं यायला लागली, परंतु तिथे स्टुडंट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन जो आहे तो अजूनही दिसत नाहीये. फक्त एक लाईन येते, साईट सध्या बंद आहे, लवकरच साईट पूर्ववत होईल. तर मित्रांनो, साईट क्रॅश झाली असं म्हटलं जातंय. काही बातम्यांमध्ये मी पाहिलं. पण आता पुढे काय? कधी ही साईट सुरू होईल? तर या संदर्भात थोडीशी अपडेट देतो. बघा मित्रांनो, 11वीच्या ॲडमिशन प्रोसेसच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, तर यावर्षी ही जी ॲडमिशन प्रक्रिया आहे, ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होती. दरवर्षी जर आपण बघितलं ना, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर यांसारख्या मोठ्या महानगरपालिका क्षेत्रामध्येच इयत्ता 11वीची ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं होत होती. परंतु यावर्षी काय संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी ही जी ॲडमिशन प्रक्रिया आहे, ती ऑनलाईन पद्धतीनं होणार असं जाहीर करण्यात आलं. आणि त्या अनुषंगाने 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदरच इयत्ता 11वीची ॲडमिशन प्रक्रिया 19 मे पासून सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं. आणि त्यानंतर मग 19 मेला तुम्हाला साईट सुरू झाली आणि 19 मेला तुम्ही प्रॅक्टिस फॉर्म भरले. प्रॅक्टिस फॉर्म भरता येणार होते विद्यार्थ्यांना आणि ते काल रात्री म्हणजे 20 तारखेपर्यंत होते. परंतु 21 मे पासून तुम्हाला फॉर्म भरता येईल प्रत्यक्षात असं सांगण्यात आलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये वेबसाईट सध्या तरी बंद आहे आणि सध्या वेबसाईटचं काम सुरू आहे. वेबसाईटवरती असं दिसतंय आणि तिथं लिहिलेलं आहे, की वेबसाईट सध्या बंद आहे. लवकरच पूर्ववत होईल. परंतु आज उद्यापर्यंत शक्यता आहे वेबसाईट पूर्ववत व्हायची. लवकरच वेबसाईट पूर्ववत होईल आणि वेबसाईट जर पूर्ववत झाली, मला जर अपडेट मिळाली तर ती अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करतो. आणि त्याचबरोबर 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेचा हा जो फॉर्म नेमका कसा भरायचा, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी हा 11वीच्या ॲडमिशन प्रक्रियेचा फॉर्म कसा भरायचा त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा ते बघू शकताय. तर चर्चेमध्ये इथंच थांबूयात. 11वी ॲडमिशनच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे, तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. 11वी ॲडमिशनशी रिलेटेड काही प्रश्न असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. तर आत्ताच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.